वीरेंद्र मोरे नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. आदेश मोरे पहिला धक्का पहिला हादरा बसलाय रायझिंग स्टार खांडेस संघाला. चला बाळासाहेब आपण टॉस करून घ्या. एका बाजूला संघ आहे शिवशक्ती क्रिकेट गोवेळे आणि साखर. गोवेळे कर्णधार या गोवेळे साखरचा कर्ण अजय इथे उपस्थित आहेत. सुदेश शिंदे आपण यायचं आहे. सुदेश शिंदे चला रायझिंग स्टार चला बॅट्समन लवकर. आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पात्र राहिला. आला अगदी लांब लांब वरचा षटकार. वीरेंद्र याला शिंदे साहेब आमचे जे अध्यक्ष साहेब शिंदे साहेब यांनी कपिल देव हे नाव दिलंय की आपल्या विभागाचा कपिल देव. बरोबर ना शिंदे साहेब? परंतु त्याला खास करून फरदीन काजी बोललं जातं घाटकोर मध्ये. वीरेंद्र मोरे पुन्हा सज्ज झालाय. उंच पुरा असा गोलंदाज. गोवेळे या गोवेळे. चंद्रकांत जाधव यांचे इथे आगमन झालंय. मिडविकेटला शतशः एक धाव पूर्ण. धाव संख्येचा विचार केला 7 धावा धाव फलकावरती. चला थोडं फास्ट. जाधव साहेब या. चंद्रकांत जाधव साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. गोवेळे या कर्णधार. गोवेळे गोवेळे संघाचा गणेश कर्णधार या लवकर. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय का नाही. एका धावेवरती समाधान. टॉस केला जातोय चंद्रकांत साहेब यांच्या शुभ हस्ते. सुदेश शिंदे आपण माईकशी संपर्क साधा. सुदेश शिंदे चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल घेणार का. लांबून आला. झेल नाही झाला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा यशस्वी होत आहेत. आदेश मोरेने 3 बॉल वरती 3 षटकार मारले. तर प्राइज आलंय किती. 500 रुपये आदेश होते. प्राइज आले 10 धावा धाव फलकावरती. साखर संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले गोवेळे संघाला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 10 धावा धाव फलकावरती. एक गडी बाद 10 धावा. चला दुसरा गोलंदाज. चला गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाज मारुती वैभव. वैभव गोलंदाज मारुती. आपण वैभवला पाहतोय. आदेश मोरे ना. आदेश मोरे 3 लगातार षटकार मारले. तर रितेश चव्हाण 500 रुपये कॅश प्राइस. 3 षटकार मारा 500 रुपये घेऊन जा रितेश चव्हाण यांच्याकडून. पटकन सजवला. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एकच धाव. चांगली फेकी झाली. चेंडूला चांगलं गेदर केलं. धाव संख्या 10 वरती जाऊन पोहोचले. 11 वरती जाऊन पोहोचले. 11 धावा धाव फलक. पहिल्या ओव्हर मध्ये 10.
अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ही ते चिकी सिंगल. लेग बायची एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 12. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चार्जर काढतो मित्रा. सागर तू चार्जर दे. क्षेत्ररक्षक वीरेंद्र आहे. कुठलीही चुकी करणार नाही वीरेंद्र मोरे. धक्का क्रमांक 2 बसलाय तो रायझिंग स्टार खांडस या संघाला. निलेश मांढरे आलेत नवीन बॅट्समन मैदानामध्ये. निलेश आलेत. निलेश आलेत नवीन बॅट्समन मैदानामध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निलेश स्वतः संघाचे सर्व आहेत. गडी बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक 3. चला नवीन बॅट्समन चला. रायझिंग स्टार चला लवकर. रायझिंग स्टार चला. रायझिंग स्टार बॅट्समन पाठवा. नेक्स्ट मॅच असेल. एका बाजूला संघ शिवशक्ती किंवा गोवेले तर साखर जय भवानी स्पोर्ट क्लब साखर. साखर संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करायचा निर्णय. सेमी फायनल नंबर 2 भेटीला येईल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये नितेश मोरे. चला नितेश. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 12. चांगली गोलंदाजी राहिली वैभवची. आतापर्यंत 2च धावा खर्च केले. 2 गडी माघारी पाठवलेत वैभवने. चांगली गोलंदाजी राहिली वैभवची आपल्या संघासाठी. नितेश आलाय. खांडस आपण तयार राहायचंय. वाईट चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या 13. वैभव याचा वाईट चेंडूवाला. 13 धावा धावफलकावरती. पहिले 4 चेंडू चांगले हाताळले होते. त्यानंतर वाईट चेंडू. पुन्हा वैभव. समोरच्या चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती. चेंडूला गेदर केलं. फेकी झाली तोपर्यंत 2 धावा यशस्वी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपण पाहतोय. 2 धावांनी संघाचा धावफलक 15 वरती. एक शॉट. 14 धावा. 14 धावा. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. वैभव. रनआउट. जिंकण्यासाठी बनवायचे त्या 14 धावा झाले. जिंकण्यासाठी बनवायचे 15 धावा. चला क्षेत्ररक्षण सजवा. खांडस रायझिंग स्टार. या स्पर्धेमध्ये मी इथे थांबतोय आणि नेक्स्ट 2 टीम मॅच साठी आपण आवाज ऐकणार. आमचे सर्वांचे लाडके आणि आपले हक्काची व्यक्ती म्हणजेच बाळा पवार सर यांचा आवाज. धन्यवाद. आई गावदेवी चाळीचा कोण चषक 2025 आज येथे चालू आहे आणि या संपूर्ण सकाळपासून या जे सामने चालू आहेत त्याचं उत्कृष्ट असं समालोचन आपल्या विभागातील एक खणखणीत आवाज
श्री गणेश केसरकर प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मॅचेस चालू असतात, कबड्डी असो अथवा क्रिकेट, त्यांचं समालोचन अगदी कान तृप्त करणारं आणि समालोचन ऐकताना अगदी जुन्या काळाची आठवण येते की ज्यावेळेस टी व्ही नव्हता आणि रेडिओवरती समालोचनातूनच लोक समाधान मानत होते. असं हुबेहूब चित्र उभं करणारं त्यांचं असं जे समालोचन आहे, खरोखरच आई गावदेवी चाळीचा कोंड संघातर्फे या आयोजकांतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांचा सन्मान आमच्या गावचे कार्यकर्ते संजय शिंदे, खजिनदार संजय शंकर शिंदे यांच्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाचे ज्यांनी जास्तीत जास्त समालोचन केलं ते सन्माननीय श्री गणेश केसरकर यांचा इथे सन्मान होत आहे. कृपया फोटो जरा कृपया शूटिंग करण्यात यावी. चला मॅचला सुरुवात करायची. आपण गणेश केसरकर यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये ऐकला. पोलादपूर तालुक्यातील देवळे गावचा सुमधुर आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचला आजच्या दिवसामध्ये. त्यांचा यथोचित मान सन्मान आई गावदेवी चाळीचा कोंड यांच्या माध्यमातून केला जातोय. सेमीफायनल ची ही मॅच आपण पाहतोय. उपांत्य फेरीचा सामना, एका साईडला रायझिंग स्टार खांडज तर एका साईडला बोरज ब्लास्टर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच सेमीफायनलचा सामना असणारे शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर. 14 धावांचं लक्ष, 14 बनवल्यात, 15 धावांची आवश्यकता बोरज ब्लास्टरला आहे. निनाद मोरे स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला वैभव, गोलंदाजी मार्क वरती राहुल. 15 धावांची आवश्यकता, 12 बॉल आणि 15. पहिलाच बॉल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडंसं फंबल झाला, एक धाव घेतली, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1, संघाचं खातं खोललं एका धावेने. 15 धावांची आवश्यकता आहे. मागील मॅच आपण देखील पाहिली, 9 धावा बनवल्या होत्या खांडस टीमनं. 10 धावांचं लक्ष साखर टीम समोर होतं, परंतु संतोष मांढरेची चांगली गोलंदाजी, धावा अजून थोड्याशा काही असत्या तर नक्कीच मॅच शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगला असता. परंतु इथं सेमीफायनलची पहिली मॅच, उपांत्य फेरीचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी चाळीचा कोंड, मागील वर्षी देखील आपण पाहिलं नितेश शिंदे यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये पार पडली. कबड्डीच्या स्पर्धा देखील आपण चाळीचा कोंड या संघाच्या पाहतो. हा बॉल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलाय, बॉलला पाठवलंय सीमारेच्या पलीकडे. षटकार वैभवच्या बॅट मधून हा फटका आलाय. 7 धावांवरती धावफलक. अर्ध काम मात्र वैभवने केलंय. 15 ची आवश्यकता होती, 7 धावा धावफलकावरती. इथून पुढे आता 8 ची आवश्यकता आहे. टॉस जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर टीमने जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय, तर बॅटिंग करेल शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले. जय हरी महाराज. पुढचा बॉल राहुलचा. राहुल गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. बॅकफुटला जाऊन पॉइंटला कट केलंय, गॅप मधून चेंडूला एक्झिक्यूट केलंय. बॉल थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट आहे. कार्पेटच्या सहीने निघून जातोय चेंडू सीमारेच्या पलीकडे. 4, 11 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आता 4 धावांची आवश्यकता, म्हणजे फायनल मध्ये जाण्यासाठी सज्ज झालाय बोरज ब्लास्टर हा संघ. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 15,000 रुपये आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 10,000 रुपये आकर्षक ट्रॉफी, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 5,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी दिली जाते. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक नितेश दादा शिंदे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आलंय. पुढचा बॉल राहुलचा.
हा संबरिंग डिलिव्हरी बाउन्स देखील पाहायला मिळाला. नाकाजवळून चेंडू निघून गेला आणि पंचांनी सांगितलं की नो बॉल, व्हाईट बॉल. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अवंतर स्वरूपाची धाव, एक्स्ट्राची धाव धाव फलकावरती. आता अजून 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. बोरस ब्लास्टर या टीमला 3 धावा. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आपण सज्ज राहायचंय. नेक्स्ट मॅच मध्ये लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले आपले बॅट्समन तयार ठेवायचे. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती राहुल. हा चेंडू आतमध्ये आणणार होता, त्याला मात्र कट केले. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळाली, एक चिक्की सिंगल. चोरटी धाव घेतली आहे. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. 13 2 धावांची केवळ आवश्यकता. 2 धावा अजूनही बनवायच्यात. मी नक्कीच कौतुक करीन की सकाळी पहिल्या मॅच पासून आता शेवटचे मॅच जी येईल, मंडळाचे अध्यक्ष नारायण शिंदे साहेब अजूनही जागेवरून हरले नाहीयेत. पहिल्यांदा आम्ही असं पाहतोय की अध्यक्ष क्रिकेटची एवढी आवड आहे, कबड्डीपटू देखील होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये कबड्डीमध्ये 29 वेळा विजेतेपद त्यांनी पटकावलं आणि असं व्यक्तिमत्व, आवड असणारे व्यक्तिमत्व. आणि त्यांचे सुपुत्र सुदेश शिंदे देखील चांगली कबड्डी देखील खेळलेत, गोविंदा पथकामध्ये देखील होते आणि क्रिकेट देखील चांगलं खेळलेत आणि सकाळपासून या ठिकाणी बसलेले आहेत नारायण शिंदे साहेब. हा बॉल चांगला आहे, संबरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. गुडलेन स्पॉट वरतून चेंडू राईट झाला. शेवटचा चेंडू आलाय डॉट. आता केवळ धावांची आवश्यकता आहे ती 2. 6 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. चला बॉलरला लगेच घेऊन या. 6 बॉल 2 धावांची आवश्यकता. चला फास्ट खेळायचंय. रेमो 6 बॉल 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. आदेश मोरे उर्फ रेमो. 6 बॉल 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. अंतिम फेरीमध्ये कोणता संघ जाईल या 2 धावा आदेश आपल्या टीम साठी वाचवेल का? बॅटिंग करणारा संघ वैभव, जो मात्र बोरोज ब्लास्टर संघाकडून आल्या त्याने एक षटकार, एक चौकार ठोकला आणि मॅच मध्ये घेऊन आला. या 2 धावा या 6 बॉल मध्ये बनवल्या जातील का? क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. जोपर्यंत शेवटची धाव बनत नाही तोपर्यंत कोणी सांगू शकत नाहीये आणि शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत कोणीच सांगू शकत नाहीये कोणता संघ जिंकेल. परंतु सफल झाले. हुक केला, मागे चेंडूला पाठवला आणि विजयी फटका वैभवच्या बॅट मधून आला आणि बोरज ब्लास्टर हा संघ जाऊन पोहोचलाय तो अंतिम फेरीमध्ये. चला लगेचच आपण जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर मैदानात चला बॉल उपलब्ध करा. मॅन ऑफ द मॅच वैभव. या वैभव लगेचच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घ्यायचा आहे. वैभव